नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी झनी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. हरिपाठ अभंग 26 भाग 2. माऊली आपल्याला सांगतात की नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताच मार्गामधून एवढं चांगलं फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि सर्वात सोपा असलेला मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. आणि जेव्हा आपण हे नामस्मरण करतो तेव्हा खरं त्याच्यामध्ये जर अर्थभाव असेल तर मात्र आपल्याला देव प्रसन्न होतो. आजकाल काय होतं की केवळ देवाचं देखावा करणं, देवासाठी आम्ही खूप पूजतो आहोत हे लोकाला दाखवून देणं, चांगली देवापुढे आरास करणं, मोठमोठ्या आवाजामध्ये संगीत लावणं, सुशोभित जास्त करणं, परंतु मनामध्ये भाव न ठेवणं, ह्या भावना जेव्हा देवासमोर जातात अशानं देव कसा प्रसन्न होईल. म्हणून नामा परते तत्व नाही रे अन्यथा, याच्याशिवाय दुसरं कोणतंच तत्व या जगामध्ये नाही आहे. वाया अनेक पंथा जाशी झनी. इतर कोणतेही मार्ग जरी ईश्वर प्राप्त करण्यासाठी वापरले तरी देखील नामस्मरणासारखा मार्ग मात्र सापडणार नाही असं माऊली सांगतात. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोणी श्रीहरे जपे सदा. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की जेव्हा आपण मनातल्या मनात मौन रूपामध्ये जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा त्याचं फळ हे अत्युच्च असतं. जपाचे काही प्रकारामध्ये असतात की मानसिक जप असतो, म्हणजे जो आपल्या मनातल्या मनात करतो आणि ह्याचं फळ मात्र सर्वात जास्त मिळतं. त्यानंतर उपांशु जप असतो, जो की आपण ओठातल्या ओठात करतो, म्हणजे इतरांना आवाज जात नाही परंतु जप करणाऱ्याला मात्र तो आवाज ऐकू येतो. आणि शेवटी म्हणजे वाचिक जप, म्हणजे जे की जोरात उच्चार करून नामस्मरण करतात तो जप. तर असं जेव्हा आपण मौन जप करतो, मनातल्या मनात जप करतो आणि तेव्हा ते मनाला लाभतं, मानसिक जप होतो, तसा जर आपल्याला करता आला ज्ञानदेव माऊलीसारखा तर आपल्यालाही ईश्वर मिळेल. आणि ज्ञानेश्वर माऊली असा जप करतात म्हणून आपण तसा जर जप केला तर आपल्याला देखील ईश्वराची प्राप्ती होऊ शकते असं माऊली हे असं सांगतात. जय जय रामकृष्ण हरी.